आमदारांचा पगार, निधी आणि पेन्शन. तुम्हाला माहीत आहे का आपल्या लोकप्रतिनिधींवर किती खर्च होतो? आपण ज्यांना निवडून देतो ते आपले आमदार आपल्यासाठी काम करतात. पण त्यांच्या वेतनावर, त्यांना मिळणाऱ्या सुविधांवर आणि विकास निधीवर नेमका किती खर्च होतो याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? चला, महाराष्ट्रातील आमदारांच्या वेतन, निधी आणि पेन्शनच्या खर्चाचा सविस्तर आढावा घेऊया. आमदारांचे मासिक वेतन आणि भत्ते. महाराष्ट्रातील आमदार हे देशातील सर्वाधिक वेतन घेणाऱ्या लोकप्रतिनिधींपैकी एक आहेत. मासिक वेतन. सर्व भत्ते मिळून एका आमदाराला दरमहा अंदाजे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त वेतन मिळते. प्रमुख भत्ते. स्वीय सहाय्यक 30,000 रुपये प्रति महिना, वाहनचालक 20,000 रुपये प्रति महिना, कार्यालयीन खर्च, स्टेशनरी, टेलिफोन आणि संगणक सहाय्यकासाठी एकूण 28,000 रुपये प्रति महिना. इतर सुविधा. मोफत विमान प्रवास. वर्षाला 32 देशांतर्गत आणि 8 राज्याबाहेरील एकेरी प्रवास मोफत. मोफत रेल्वे आणि बस प्रवास. राज्यात फर्स्ट क्लास एसी रेल्वे आणि एसटी बसमधून मोफत प्रवास. मोफत वैद्यकीय सुविधा. आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सरकारी आणि काही खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार. मतदारसंघासाठी विकास निधी. प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी दरवर्षी एक मोठा निधी मिळतो, ज्याला आमदार स्थानिक विकास निधी म्हणतात. वार्षिक निधी. प्रत्येक आमदाराला दरवर्षी 5 कोटी रुपये मिळतात. निधीतील वाढ. हा निधी 2019 मध्ये फक्त 2 कोटी रुपये होता, जो अवघ्या 3 वर्षात वाढून 5 कोटी रुपये झाला आहे. राज्याच्या तिजोरीवरील भार. राज्यातील सर्व 366 आमदारांचा विधानसभा अधिक विधान परिषद मिळून या निधीवर वर्षाला 1,830 कोटी रुपये खर्च होतात. कामाचे स्वरूप. या निधीतून रस्ते, समाजमंदिर, शाळांच्या खोल्या, संरक्षक भिंती यांसारखी स्थानिक कामे केली जातात. आयुष्यभराची पेन्शन योजना. आमदारांना त्यांच्या कार्यकाळानंतर आयुष्यभर पेन्शन मिळते. एकदा आमदार आयुष्यभर पेन्शन. केवळ एक टर्म पूर्ण केलेल्या आमदारालाही आयुष्यभर पेन्शन सुरू होते. पेन्शनची रक्कम. पहिल्या टर्मसाठी दरमहा 50,000 रुपये पेन्शन मिळते. त्यानंतरच्या प्रत्येक टर्मसाठी पेन्शनमध्ये दरमहा 2,000 रुपयांची वाढ होते. कौटुंबिक पेन्शन. आमदाराच्या निधनानंतर त्यांच्या पती-पत्नीला दरमहा 40,000 रुपये पेन्शन मिळते. थोडक्यात पण महत्त्वाचे, एका आमदारावर होणारा एकूण वार्षिक खर्च पाहिला तर तो केवळ त्यांच्या पगारापुरता मर्यादित नाही. त्यांचे वेतन, भत्ते आणि 5 कोटींचा विकास निधी मिळून एका आमदाराशी संबंधित वार्षिक आर्थिक उलाढाल 5.35 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. तुमचं मत काय? लोकप्रतिनिधींना मिळणारे हे वेतन, भत्ते आणि आयुष्यभराची पेन्शन योग्य आहे का? यावर तुमचा काय विचार आहे? कमेंटमध्ये आपले मत नक्की मांडा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.